अभिषेकाचा अधिकार नाही, ते क्षत्रिय नाही, ते शूद्र आहे. अरे जे शिवाजी आता आम्ही जाऊन आलो वडू बुद्रुकला, मी गेलो, मी नव्हतो गेलो आत्तापर्यंत, साहेबासंग मी गेलो, तिथे गेल्यानंतर डोळ्याला पाणी आलं. अरे आमचा एवढा मोठा राजा, अरे मारला हो या लोकांनी, अरे हलाल करून मारला लोकांनी, एवढं झालं. आणि म्हणून आता तुमचं आमचं एकच काम आहे, आता हा कार्यक्रम चालत राहील, पण या लोकांचं जे म्हणणं आहे पुन्हा मनुस्मृती आणायची आहे यांना. एक रामभद्राचार्याचा एक संत मोठा त्यांचा आता अध्यक्ष आहे त्या संत संस्थेचा, तो काय म्हणतो माहितीये का, हमें पुनर्जन्म चाहिए, हमें मोक्ष नहीं चाहिए, हमें पुनर्जन्म चाहिए, लेकिन पुनर्जन्म कहाँ चाहिए, तो ब्राह्मण के कुल में चाहिए. देखो म्हणजे याला पुन्हा जन्माला यायचं तरी ब्राह्मणाच्याच घरी यायचं. शिवाय तो ब्राह्मण कसा असला पाहिजे, वशिष्ठ गोत्र कुलोत्पन्न, म्हणजे तो वशिष्ठ कुलातला असला पाहिजे. म्हणजे त्या रामभद्राचार्याला पुन्हा जन्म, आता तो ब्राह्मणच आहे, फार मोठा त्या रामचरित मानसवर कसा करतो, पण त्याचं म्हणणं काय आहे, मला पुन्हा जन्म पाहिजे, पण तो कुठं पाहिजे, उत्तर भारतात पाहिजे म्हणतो, इकडे पण नाही पाहिजे महाराष्ट्रात, उत्तर भारतात पाहिजे, आणि ते ब्राह्मणाच्या कुळात पाहिजे, आणि ते वशिष्ठ कुल गोत्र त्याच्या कुलामध्ये पाहिजे. म्हणजे तुला पुनर्जन्म पाहिजे तरी ब्राह्मणाच्या घरात पाहिजे. अरे पुनर्जन्म आहे का नाही तुझ्या बापाला तरी माहिती आहे का? अरे मृत्यूनंतर काय होतं कोणाच्या बापाला माहिती आहे का? हे तुमचं गरुड पुराण हे सबन लबाड गोष्टी आहे. ते गरुड पुराण काय काय सांगतं, आमच्या बहुजन समाजाचे हाल केले, हाल कोणी, या वैदिक जे वाङ्मय आहे, वेद शास्त्र पुराण आरण्यक भगवद्गीता, अहो ही भगवद्गीता मी शिकलो फार लहानपणी हो, मी 14 वर्षी भगवद्गीता पाठ केलेले विद्यार्थी. मला फार उशिरा कळलं की भगवद्गीता ही मनुस्मृतीची धाकटी बहीण आहे, बहिणी बहिणी आहे दोघी. मनुस्मृतीची हाल आहे आणि थोडी नरम आहे, पण आहे मात्र त्याच कामाची. म्हणून मी भगवद्गीतेवर फार मोठा अध्ययन केलेला मनुष्य. मी 12 वर्ष झाले साहेबांच्या एका केडर कॅम्पमध्ये एकच दिवस आलो होतो, आणि मी ठरवलं की आता बस हे सोडून द्यायचं. हे आळंदीचा जो काही पसार आहे ना, ही बुवाबाजी फार अवघड आहे. त्याच्यावर मी लिहिलं, मी 10 पुस्तकाचा लेखक आहे. माझं सनातनी बुवाबाजी आणि भटाळलेले वारकरी हे 2-3 पुस्तकं आहेत माझ्या स्टॉलवर. माझं एक तरी पुस्तक घेऊन जा, तुम्हाला नक्की कळेल. संतांचे चरित्र आखे खोटे लिहिले. हे ज्ञानेश्वरी भिंत चालली, रेडा बोलला, वैकुंठाला गेला, पाचा, अरे हे काय, हे खरं आहे का? त्याच्यावर मी लिहिलं, खंडन केलं त्या पुस्तकाचं, भक्तिविजयाचं खंडन केलं महाराज. आणि म्हणून माझे पुस्तकं महाराष्ट्रभर लोक वाचतात. माझा मुलगा बसलेला इथं स्टॉल आहे माझा, मला बोलायला वेळ आहे, सूचना आलेली आहे. म्हणून काही झालं तरी पेशवाई परत येऊ द्यायची, आणि पेशवाई हटवायची म्हणलं तर ईव्हीएम पहिलं हटवायचं. मी प्रबोधन यात्रा केली 6 महिने, बोर्ड लावला होता, ईव्हीएम हटाव देश बचाव. आणि एवढा माझ्यात महाराज वय आता 77 आहे, पण माझ्यामध्ये अजून एवढी उमेद आहे की मी एवढ्या लोकात जाऊन बोलतो. बोलवा मला प्रबोधनात्मक, मी प्रचार प्रसाराचं काम करतो. आणि बामशेप या संघटनेमध्ये 12 वर्षापासून आलो. 2 वर्षापासून मला राज्याध्यक्ष पदावर वारकरी महासंघाच्या साहेबांनी घेतलं. साहेब फार मोठ्या मनाचा. आज रोजी तुमचा आमचा नेता, तुमचा आमचा सगळ्याचा जर कोण असेल तर सन्माननीय वामन मेश्राम साहेब आहे महाराज. याच्यावर कोणी नाही. आता मला जर मायबाप आधार कोण असेल म्हणजे वामन मेश्राम साहेब आहेत. बस मला वेळ दिला आणि माझं 5 मिनिटं आपण ऐकून घेतलं, याबद्दल धन्यवाद. जय हरी, जय मूल्यवासी.